नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरीत. ठीक आहे, पहिलं मी तुम्हाला साहित्य सांगते. दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट मी भाजून मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, धने जिरे पूड, गरम मसाला पूड, लाल तिखट मसाला आणि हळद, कोथिंबीर आणि मीठ. आणि ही आहेत वांगी. तर वांगी मी धुवून त्याला मध्ये कट केले आणि जो दांडा आहे त्याचे जे काटे वगैरे असतात ते सगळे मी काढून पुढचं टोक कापलेलं आहे ह्याचं वांग्याचं. म्हणजे ते तुम्ही वांग कट करताना पण तुम्ही नीट बघा आतमध्ये कीड वगैरे आहे का ते. त्यात आपण त्याचा मसाला तयार करूया. दाण्याचा कूट घेतला, त्याच्यामध्ये मी टाकते कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे. त्याच्यामध्ये टाकते हळद, धने जिरे पूड, थोडी जास्तच टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येतो. गरम मसाला पावडर आणि लाल तिखट मसाला तो तुमच्या चवीप्रमाणे टाका, तुम्हाला जेवढा तिखट हवा आहे तेवढा. आणि मीठ तेही चवीनुसार. आता ते एकत्र हे करायचंय, एकत्र करून घ्यायचंय सगळं. ही ॲक्च्युली घाटावरची पद्धत आहे. ॲक्च्युली असं म्हणजे कोकणी लोकांमध्ये म्हणजे आमच्यामध्ये कसं वाटप वगैरे तेच आम्ही हे करतो, वांग्यामध्ये भरतो. आणि ही घाटावरची पद्धत आहे, शेंगदाण्याचा कूट वगैरे करून. ठीक आहे, आपलं एकत्र करून झालं आहे. आपण वांगी भरायला घेऊया. जास्त पण ते हे नाही करायचं, पेचायचं नाही, तर ते दोन तुकडे होणार. जेवढा भरेल त्याच्यामध्ये बसेल तेवढा भरायचा. ओके, बघा. खूप झटपट होणार आहे म्हणजे ही रेसिपी. जास्त तुमचा वेळ सुद्धा नाही जाणार. मसाला बनवा, परत त्याला फ्राय करा तेलामध्ये, त्या मसाल्याला फोडणी घालून मग तो वांग्यामध्ये भरा. ते काही हे नाही आहे. आपली वांगी भरून झालेत. आता समजा तुम्ही केला नाही असं जर हे उरलं एवढं, तर मग परत तुम्ही विचारायला आता एवढं उरलं त्याचं काय करणार. तर काही नाही, टेन्शन घेऊ नका. हे आपण वांगी तेलामध्ये सोडली ना की हे वरून टाकायचं. आता मी गॅस चालू करते. तेल टाकते आता. लसूण, आणि कढीपत्ता. लसूण थोडी अशी लाल होऊन द्यायची.
आता मी वांगी टाकते त्यामध्ये. आणि हा जो आपला उरलेला मसाला आहे तो मी वरून टाकते. आता थोडं पाणी घालते मी, म्हणजे ते खाली लागायला नको. शेंगदाणे आहेत ना. आता मी वरती झाकण ठेवणार आहे आणि झाकणामध्ये पाणी टाकणार. आता हे असं मी 10 मिनिटं ठेवणार आहे. बघूया आता एक साईड कशी झाली ती. आता आपल्याला दुसऱ्या साईडवरती परतवून ठेवायची आहे. आता आपल्याला दुसरी साईड शिजवून घ्यायची. मी शिजेपर्यंत मी असंच ठेवणार आहे झाकणामध्ये पाणी ठेवून, जेणेकरून ते खाली लागू नये म्हणून. आता बघूया शिजले का. शिजलेच चांगली वांगी. ठीक आहे, आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. एक तुम्हाला एक सोपी हे सांगते मी, की असं म्हणजे असं शिजवत राहण्यापेक्षा जरी तुम्ही कुकरमध्ये तेलामध्ये वांगी सोडली ना, कुकरमध्ये थोडं बेताचं पाणी टाकून 2 शिट्या दिल्या तरी तुमची वांगी मस्त शिजतात. ती सोपी पद्धत आहे. आपली वांगी तयार आहेत. मी गॅस बंद करते. थोडी वरून कोथिंबीर टाकते. छान अशी झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही धन्यवाद. जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील किंवा पुढची रेसिपीज काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपलं इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये लिहा आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.